सेटअप वगैरे थोडक्यात अनुभव सांगला तर मी आता MIDC मध्ये 2009 पासून काम करायचं सांगतो. पण माझी जी म्हणजे काम करण्याची पद्धती सगळी ऑपरेटर लाईनची होती. आता प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चढ उतार येत राहतात. त्याला तर भरपूर होती, फक्त MIDC फक्त होती. आता बहुतेक मुलं बोलले की मला MIDC मध्ये काम करायचे वगैरे, काय हरकत नाही, प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी त्या MIDC मधून असं काहीतरी वाटलं ना मला की काहीतरी करू शकतो लाईफ मध्ये. भरपूर संधी मिळाल्या पण ते मला संधी घेता आले नाही. त्यानंतर मग राहुल सर, साधारण आमचा खूप जुना संबंध आहे. पहिले त्यांनी मला गोडाऊनमध्ये आम्ही काम करायचो, तिथून मग परत मी MIDC मध्ये गेलो, तिथून परत लाईन मध्ये आलो. पण असं करत 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 गेलो, भरपूर ठिकाणी गेलो. मग त्यानंतर म्हटलं मी भेटलो राहुल सरांना, म्हटलं हो म्हटलं आता मी कंपनीला खूप वैतागलेलं आहे आणि लाईफ मध्ये असे चढ उतारे म्हटलं तर मला काहीतरी करायचं आहे, जे करेल ते आता फायनलच करेल. मग त्यांनी आमच्या इथे खूप मुलांना आहे ना, खूप मुलांना म्हणजे फक्त सांगत गेले तुम्ही काहीच नका करू, मी तुम्हाला आहे ना फक्त शिकवतो, त्यानुसार तुम्ही रोजगार घ्या. आणि हे शिक्षण आहे ना, शिक्षण कुठंच फ्रीमध्ये मिळत नाही. तुम्ही जर का याच्यात पण गेले, ITI मध्ये पण गेले, तुम्हाला 1 वर्ष कंटिन्यू करावं लागतं. हे जो 1 वर्षाचा कोर्स करतो त्याला 2 वर्षाची अप्रेंटिसशिप असते. स्वतः मी डिप्लोमाचा स्टुडंट आहे काशीनाथ मेंगळचा. मी तिथं 3 वर्ष अभ्यासक्रम केला, पण 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये ना मला काहीच समजलं नव्हतं. जर स्टार्टिंगला ट्रान्सफॉर्मर येतो ना, डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला सुद्धा ट्रान्सफॉर्मर असतो. आता सोपं उदाहरण म्हटलं, सरांनी 10-12 दिवसापूर्वी ट्रान्सफॉर्मर सांगितला. जो मला तिथं 3 वर्षात कळाला नाही ना, तो इथं मला 4 दिवसात कळाला. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची सिस्टीम बरोबर. आज पण आता मला कोणी म्हणलं जा डिप्लोमाचा तू पेपर दे, मी तुम्हाला सांगतो इंग्लिश बोलले तरी मला मराठी लिहायला आलं ना, मी त्याला पूर्ण डिप्लोमाचा पेपर करून देईन. कारण काय 70 मार्काचा पेपर असतो, पण ते 70 मार्कामध्ये ना भाऊला माहिती असतं 30 मार्क मिळवणं सुद्धा कठीण जातं. कारण काय त्याच्यात आपल्याला काही कळतच नाही आणि कोणी बॉटम पासून कोणी सांगतच नाही ना, डायरेक्ट टॉपवर उतरतो. पण इथं जे शिक्षण मिळालं ना राहुल सरांकडनं एकदम जबरदस्त मिळालेलं आहे. फेज न्यूट्रल मला फक्त हीच लाईन माहित होती, पण फेजला हे असं करंट येतो, तिथं शॉक बसतो. आणि मी सरांना भेटलं त्या टायमाला म्हटलं राहुल भाऊ हे वायरिंग पाहिजे ना, असं वाटतं की शरीरात सगळ्या ते धमन्या असतात ना सगळे ते कळणारच नाही मला. पण ज्या टायमाला मला पूर्ण प्रॉपर सर्किट कळालं, वायरिंग कळलं, म्हणजे माझ्या नॉलेजनुसार. तर आता मला कोणी सांगितलं ना बाबा ही वायरिंग आहे, मी सरळ सांगू शकतो बाबा इथं हात नको लावू बरं का, शॉक बसेल. मागं पण बाबुल भाऊला बोललो होतो, म्हटलं भाऊ लक्षात ठेव, जोपर्यंत आहे ना झटका बसत नाही ना तो माणूस तोपर्यंत खट्टा आउट नाही करत, बरोबर आहे का नाही. त्यासाठी ना शॉक बसलं खूप महत्वाचं. म्हणजे असं बी नाही म्हणत की, कारण मला जो पहिला अनुभव भेटला ना, ज्या दिवशी मला पहिला शॉक बसला ना, डायरेक्ट डोक्यातून माझा घाम पडत होता. राहुल भाऊ म्हणले नाही हरकत नाही, तू जेव्हा खाशील ना धक्के त्या टायमाला तू पुढे जाशील, नाही तर जाणारच नाही, बरोबर. तो एक पार्ट झाला आपल्या लाईफ मधला. आणि हे जे शिक्षण मिळालं ना त्यांच्याकडनं इतकं जबरदस्त मिळाले ना, फ्युचरमध्ये मी आता आहे ना कंपनीचा विचारच सोडून दिलेला आहे. आणि हा जो व्यक्ती आहे ना राहुल सर नावाचा व्यक्ती, हा व्यक्ती इतका जबरदस्त माणूस आहे ना, याच्याबरोबर जो पण गेलेला आहे ना तो लाईफमध्ये ना सक्सेस होणार आहे. आणि माझ्या लाईफमध्ये तुम्ही गुरुपौर्णिमेला त्यांना सांगितलं की मी जेवढे पण व्यक्ती आलेले ना सगळे आर्धावाने आलेले आहे. आणि त्याच्यातले आता लास्ट आणि बेस्ट फक्त व्यक्ती राहुल सर असते. आणि त्याच्याबरोबर मी आता वायरिंगचे सुद्धा कामं करतो. त्यांनी मला एक सुद्धा परत अजून एक प्रपोजल केलेलं आहे CCTVचं. कारण मला माहिती आहे ह्या माणसाबरोबर मी जाणार आहे तर सक्सेसच राहणार आहे त्या कोणत्या गोष्टीमध्ये. आणि खरं सांगू का, ही जी व्यक्ती आहे ना हा नॉलेजचा भंडार आहे माझ्यापर्यंत मी सांगतो. आणि तुम्ही एवढ्या दिवसात 1.5 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये ऐकले, तुम्ही कोणतं पण नॉलेज घ्या माणसांकडनं, तुम्ही याच्यात पण घ्या. आणि सगळ्यातून मी राहुल सरांना बोललो, म्हटलं राहुल भाऊ म्हटलं घरी गेलो ना तुम्ही डायरेक्ट निगेटिव्ह जातो. असं वाटतं की सकाळी 9 पर्यंत संध्याकाळी 9 पर्यंत तुमच्या बरोबरच राहावं. कारण पॉझिटिव्ह थिंकिंग एवढी जबरदस्त आहे, एवढी जबरदस्त आहे ना, समोरच्याला पिकअप करायचं काम म्हणजे इतकं जबरदस्त करताना त्या व्यक्तीवर राहिलं ना असं वाटतं यार हा दिवसच संपायला नको. सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही राहतो, जेवण करून परत आम्ही 11:30 येतो, 1 वाजून जातं आम्हाला गप्पा मारायला. पण त्या गोष्टी अशा फालतू गप्पा नाही, फक्त तुझं करिअर नॉलेज. आमचं प्रत्येक दिवस आहे ना फक्त आहे ना ही वायरिंग अशी ती वायरिंग तशी, हे असं होतं ते तसं होतं, एवढं जबरदस्त. आणि खरंच असा गुरु भेटणं खूप सौभाग्य असतं. मी तो म्हणतो तुम्हाला एवढे महिने आले, तुम्ही पण अजून मुलांना सांगा की असं जबर. पण एवढं नक्की सांगतो, जे तुम्ही 1 वर्ष शिकले नाही ना बॉस, तुम्ही 1.5 वर्ष त्यांना 100% शिका, एवढी तुम्ही स्वतः गॅरंटी देतो. लागलं तर बॉन्ड बनवा, मी त्याच्यावर सही देतो. फक्त तुम्ही